राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मसापा कोळी यांचं उपोषण मागे दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप ग्रामपंचायत कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मसापा कोळी यांनी 10 ऑक्टोबर 2025 पासून बेमुदत उपोषणास बसले होते। यामध्ये मंद्रुप गावातील सर्व स्मशानभूमीमध्ये मुर्मीकरण करणं, संबंधित ठिकाणी विद्युत लाईटची सोय करणं अथवा पावसाचं गटारीचं पाणी शिरलं आहे ज्यांच्या घरामध्ये त्यांच्या व तसेच अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत द्यावी। जे साखळी शिवरस्ते आहेत ते लवकरात लवकर मुर्मीकरण करावे आदी मागण्यांच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष मसापा कोळी यांनी आपलं उपोषण सुरू केलं। दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास मंद्रुप ग्रामसेवक नागेश जोडमोटे, सरपंच अनिता कुरे, ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते शिवपुत्र जोडमोटे तसेच ग्रामपंचायत सदस्य सुरेश टेळे यांच्या हस्ते वरील मागण्यांच्या संदर्भात लेखी आश्वासनानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले। नारायण कंटे, लोकप्रधान न्यूज, मंद्रुप। मी मसापा वजीर कोळी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुका उपाध्यक्ष। मी आमरण उपोषण घेतलं होतं ग्रामपंचायत पुढे। मग मला लेखी पत्र सरपंच, ग्रामसेवक हे सगळे मेंबर मिळून मला दिल्यामुळे सोमवारी नाही केलं तर परत मंगळवारी नाही तर बुधवारी 100% मी बसणार आहे। नाही केलं तर मी बसल्याशिवाय सोडत नाही। विषय काय म्हणजे रोड झाला नाही, कुठं मुरुम टाकला नाही, कुठलं बाजारपेठ तसंच आहे। इकडे हातवाड भाग मंद्रुप ग्रामपंचायत पुढे बसलो होतो मी। हातवाड भाग पूर्ण तसंच आहे। नाही झालं तर मी परत बसणार आहे। बाबूलाल नगर, विटाई नगर, कुकळी नगर, देशमुख नगर, बाजारपेठ हे सगळंच पूर्ण हातवाड भाग।